केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। लोकमान्य टिळक या पुरस्काराचं त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात सगळा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला होता। या सगळ्याच्या विरोधात आज आणि यापूर्वी सुद्धा जेव्हापासून अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत हे कळाल्यापासून काँग्रेसकडून आणि अनेक पक्षांकडून त्यांच्या या येण्याला विरोध केला जात होता। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अगदी काही वेळानंतर अमित शहा यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वीच तुम्ही सांगितलेलं होतं की अमित शहा यांना या दौऱ्यावर येऊ देणार नाही किंवा पुण्यात येऊ देणार नाही, नेमकं काय कारण होतं? असं नाही, मी दौऱ्यावर येऊन देणार नाही अशी काँग्रेसची भाषा कधीच नव्हती। आमचं म्हणणं क्लिअर होतं की दिल्लीत जो काही प्रकार घडला ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, शेकडो विद्यार्थिनींचे विनयभंग करण्यात आले, हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, 23 विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या केली त्यांना नुकसान भरपाई नाही किंवा त्यांच्या कुटुंबाची माफी मागण्यात आली नाही। आणि या सगळ्या प्रकारानंतर श्री अमित शहा कुठल्या शहरात पहिल्यांदा जात आहेत तर ते पुणे शहर आहे। या पुणे शहरातील लोकमान्य टिळकांच्या नावाने दिले जाणाऱ्या पुरस्काराच्या निमित्ताने येत आहेत। त्याच्यामुळे हे शहर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि लोकमान्य टिळकांचा सुद्धा आहे। त्यामुळे आमचा करारी बाण आहे की जो अत्याचार करेल त्याला या शहरात थारा नाही, त्यांनी जरूर यावं, कारण राज्य त्यांचं आहे, पण त्यांना निषेधाच्या घोषणाच नाही ऐकून जावं लागेल। याच्यासाठीच हा प्रोटेस्ट होता। 3 दिवस याची आम्ही तयारी करतोय। पुणे पोलीस आम्हाला परवानगी नाकारत होतं। आज परवानगी दिलेली असताना सुद्धा ज्या पद्धतीने आमच्या लोकांना काल सायंकाळी 7 वाजेपासून अटक करण्याचं सत्र चालू आहे ती पुणे पोलिसांची दादागिरी असं माझ्या सरकारला निश्चित वाटतं। आज तुम्ही निषेध कशा पद्धतीने व्यक्त करणार आहात? काही वेळामध्ये आता आपण या ठिकाणी आंदोलनाच्या घोषणा, ज्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जाणार आहेत त्यांनी या शहराची, या राज्याची माफी मागावी हीच आमची मागणी असते। नक्कीच। तर या सगळ्यावर आता कठोर आणि कडक भूमिका जी आहे तर ती काँग्रेस पक्षाकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज काँग्रेसचे दोन्ही शहराध्यक्ष जे आहेत तर ते आता ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे अगदी 500 मीटरवर, इकडनं आपण जर बघितलं तर अगदी 500 मीटरवर हे लोकेशन आहे जिथे हा अमित शहा यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे। यांच्या हस्ते हा अजित डोवल यांना पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्याच पूर्वी आता काँग्रेसकडून ही सगळी तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र यापूर्वी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, तर त्यांना कालच ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्याकडून सुद्धा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। आणि या आंदोलनामुळे कुठेतरी काहीतरी प्रकार उद्भवू नये किंवा गैरप्रकार होऊ नये या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आता या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत प्रशांत जगताप हे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि जेव्हा हे आंदोलन झालं जंतर मंतरवर त्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच पुण्यात येणार आहेत। त्यामुळे त्या आंदोलनानंतर जर कुठलं शहर असेल तर ते पुणे शहर आणि या पुणे शहरामध्ये आल्यावर त्यांचा निषेध केला जाणार आहे आणि या निषेधाला त्यांना सामोरं जावंच लागेल अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।